सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी माझ्यासह सुरुवात करूयात हेडलाईन्सने। हेडलाईन्स प्रायोजक सर्वोत्तम मसाले रामबंधू मसाले। पहलगाममधील हल्ला हे सरकारचं अपयश, तर पहलगाममधील दहशतवादी सापडत का नाहीत? सामनाला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरेंचा सरकारला थेट सवाल। आम्ही दोघं एकत्र आल्यानं अनेकांना पोटशूळ, तर महाराष्ट्राच्या मनात आहे तेच होणार। सामनाला दिलेल्या मुलाखतीत राज आणि उद्धव युतीवर उद्धव ठाकरेंचं सूचक विधान। लोकसभेला महाराष्ट्र जागा झाला होता, आताही महाराष्ट्रानं जागा झालं पाहिजे, तर पालिका निवडणुकीत आम्ही जिंकू। उद्धव ठाकरेंचं पालिका निवडणुकीच्या तोंडावर सामनाच्या मुलाखतीत मोठं विधान। अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्याची कथा काल्पनिक, आरोपी शरीफुलचा जामीन मागणी अर्जात मोठा दावा, तर 21 जुलैपर्यंत उत्तर दाखल करण्याचे कोर्टाचे सरकारी वकिलांना आदेश। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यात 3 बालकांना अचानक लुळेपणा आणि अशक्तपणा येण्याचा धक्कादायक प्रकार। जीबीएस की पोलिओच्या भीतीनं आरोग्य यंत्रणा खडबडून झाली जागी। पुणे शहराच्या अनेक भागांना पाणी पुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन फुटली, शहरातील अनेक भागांमध्ये राहणार पाणी पुरवठा बंद। आळंदीत तुकोबा येणार माऊलींच्या भेटीला, परतीच्या प्रवासादरम्यान संत तुकाराम महाराजांची पालखी आळंदीत दाखल होणार। रात्री 8च्या सुमारास होणार संत ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा भेट सोहळा। देवळाली ते नाशिक दरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्यानं मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, लांब पल्ल्याच्या रेल्वे वाहतुकीवर परिणाम। देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी मुंबईत लोकलच्या 3ही मार्गांवर मेगा ब्लॉक, लोकलचं वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडण्याचं आवाहन। व्हिएतनाममधील लॉंग बे मध्ये नाव उलटली, नावेतील 53 जणांपैकी 27 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर। आणि लॉस एंजेलिसमध्ये भरधाव कारनं रस्त्यावरील लोकांना चिरडलं, भीषण अपघातात 30 जण जखमी, तर 10 जणांची प्रकृती चिंताजनक।